नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपला कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कशात सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल। तर मित्रांनो, आज परत एकदा आपण भेटतो या नवीन व्हिडिओमध्ये। आज व्हिडिओ बनवण्यासाठी खास जातोय आपण भागमंडला दांडा या ठिकाणी। भागमंडला दांडा या ठिकाणी कशासाठी जातोय, खूप वर्ष झाली सगळ्यांनी लहानपणापासून सगळेजण ऐकतोय आपण की आपला या श्रीवर्धन तालुक्यामधून एक सागरी महामार्ग जाणार आहे, म्हणजे कोस्टल हायवे जाणार आहे। तर त्या कोस्टल हायवेचा जो मुख्य ब्रिज आहे, जो की रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडला जातो, त्याच्यामुळे असं होणार आहे की आपला रायगड आणि रत्नागिरी हे जिल्हे जोडले जातील आणि त्याच्यामुळे जो सागरी महामार्ग आहे तो अतिशय जलद होणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला रायगडवरून रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी देखील सोयीस्कर होईल। तर त्याचं काम खूप वर्षापासून चालू होतं, खूप वर्ष झाली। तर आता ते कुठेतरी प्रगती पथावरती येते, काम बरेच दिवसानंतर चांगल्या पद्धतीने जोरदार चालू आहे। ते बघण्यासाठी आपण तिथे जातोय। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे काम कसं असणार आहे, कसं काम चालू आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे बघा, आता आपण आहोत भेंडकोल येथील जे मारुती रायाचं मंदिर आहे त्या ठिकाणी, आणि आता तिथून निघतोय। हे बघ, दादा आहे आणि मी आहे, आज बाईक वरती जातोय आपण। दुपारचे 1 वाजलेत, जेवायच्या अगोदरच आपण आलो इकडे। चला जाऊया। हे बघ, रखरखत ऊन आहे, कडक ऊन आहे। साधं हवामान खात्याने सतर्क केलं होतं की या दुपारच्या वेळेत कोणी बाहेर पडू नये, तरी पण आपण बाहेर जातोय कारण आपल्याला सवय झाली या गोष्टीची। खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। आणि जेव्हा काम चालू झालं होतं तेव्हा मी गेलो होतो तिथे, पण खूप दिवस झालेत। माझी पण इच्छा आहे काम तुमचं ते बघायचं आहे, त्याच्यासाठी मी जातोय तिथे। तर चला जाऊया। तेव्हा दांड्यावरती जे सुरूची झाडं आहेत ना, बरीचशी झाडं या चक्रीवादळामध्ये तुटलीत, पण हा असा स्पॉट आहे ना, इथून जाताना खूप शांत वाटतो, गार वाटतो। दोन्ही साईडला झाडं होती, पण या चक्रीवादळामध्ये बरीचशी झाडं तुटलीत। बघा, इकडे छोट्या छोट्या टपऱ्या देखील बघायला मिळतात। ज्या वेळेला हा सागरी महामार्ग कोस्टल हायवे होईल ना, त्यावेळेला इथे स्थानिकांचा, हे बघा, इथे जे ब्रिज वरती काम करणारे हे माणसं असावेत, कामगार। आणि ज्या वेळेला हा सागरी मार्ग कोस्टल हायवे होईल ना, त्यावेळेला बऱ्यापैकी फायदा हा येथील स्थानिकांना होईल, कारण इथे येणारे पर्यटक हे मोठ्या संख्येने वाढतील। डंपर वगैरे येत आहेत, तिथूनच येतात। इथे सिग्नल आहे। मागच्या वेळेला आम्ही आलो होतो, इथे एक अपघात झाला होता, हे सिग्नल देखील लावून घेतलेत। बघा, इथे काम चालू आहे, तिथे आपण पोहोचलोय। नमस्कार। आतमध्ये जाऊया आपण, बघूया कशा पद्धतीने आतमध्ये काम चालू आहे। चला, हे बघा किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। इकडे लोखंडी तुम्हाला बघायला मिळतील, हे खांब्यांसाठी एखाद वेळेस असू शकतं, आणि हे गॅसचे सिलेंडर बाटले मोठे मोठे। स्टील बघा, कसला स्टील आहे, खतरनाक एकदम, मोठे मोठे झाड। हा परिसर बघा, अंदाज येत असेल तुम्हाला। हा बघा, हा इथे देखील मला वाटतं एक खड्डा मारतायत, हा इथे देखील खांबा उभा राहणार असेल। अंदाज येत असेल किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे इकडे। हे बघा, हे खांब आहेत ना, हे जुना टेंडर निघाला होता, जो काय काम पूर्ण झाला नाही, तो काम पूर्णपणे बंद झालाय। बघा, हे मला वाटतं आता हे जे कामगार आहेत ते जेवणासाठी निघालेत। खूप मोठ्या प्रमाणात इथे कामगार देखील काम करतात। आपण हा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहोत, सगळं जे काय चालू आहे ते इथलं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे बघा, मोठ्या मोठ्या मशिनरी इकडे आल्यात। तिथे काहीतरी वेल्डिंगचं जे पण काम असेल ते इकडे होतं। आणि हे बघा, आणि याच्यामध्ये काय माहितीये का, याच्यामध्ये बरीचशी कांदळवन आहेत, जे कांदळवन जी झाडं आहेत ती देखील नष्ट झालेत बऱ्यापैकी। आणि हे बघा, पाणी बघा, पाणी आणि पाणी हा काय गटार, मला वाटतं पाईप टाकला त्याच्यामुळे ते बुडबुड येत आहेत। हे बघा, पाणी भरती आहे त्याच्यामुळे पाणी देखील वर आलं। हे खांबे आहेत ना, हे खांबे हे अगोदरच्या कामाचे आहेत। जे आता जी कंपनी आहे त्या कंपनीने हा काम घेतलाय। हे नवीन जे तुम्हाला इकडे दिसत आहेत ना, हे खांबे, हे नवीन आता अशोका म्हणून जी कंपनी आहे, अशोका बिल्डकॉन, त्यांनी हा काम घेतलाय। खूप मोठ्या प्रमाणात जोरदार इथे काम चालू आहे। बाहेरून जर तुम्ही हे केलात तर लक्षात पण येणार नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे। आणि हे काय रे,
रेती आहे काय? ओके, हे बघा, हे पण मशिनरी बघा, रोडवरती धावताना बघितलं. आता ते मिक्सर बघा, त्या झूम मध्ये तुम्हाला तेवढं दिसतोय ना दिसतोय, पण तुम्हाला लक्षात थोडंफार दिसत असेल. मिक्सर मिक्सर जे सिमेंट किंवा खडी रेसगा मिक्स करण्यासाठी जो मटेरियल मिक्स करण्यासाठी जे मिक्सर असतात ते ह्या बोटीने आलेत इकडे. आता ते इथे उतरले जातील. आणि ही आहे आपली सावित्री नदी बाणकोटची. हे बघा, मला वाटतं हे पण वापरणार आहेत ते लोक. हे पण वापरतायत कशावर? त्यांनी स्टील वगैरे स्टँड बनवलेत ते. नाही नाही दोन नाही साईडला दोन खांबे आहेत मला वाटतं. नाही नाही मोठा आहे ना रे. नाही नाही नाही, हा 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 एकच वापर आहे. हे कशाला बनवलं? या अगोदरच्या. चल जवळ चल, बनवलाय चल जवळ कुठे होतंय? जवळ चल. मागच्या वेळा आलो ना तेव्हा हे खांबे नव्हते, हे आत्ता खांबे झालेत. अंदाज लावा किती जोरदार काम चाललंय आणि किती वेळात. मला असा अंदाज आहे लवकरात लवकर काम होईल. आपण इथे आलो, याच्यावरती उभा राहिलो होतो इथे. मागच्या वेळेला मी इथून शॉर्ट व्हिडिओ पण केली होती, कारण इथे काय कळत नाही विचार. बघा मित्रांनो, किती जोरदार काम चाललंय. जर हा खरोखर हा ब्रिज लवकरात लवकर झाला ना तर खूप फायदा होऊ शकतो आपल्याला पण, आणि हे बाहेरून येणारे पर्यटक वगैरे असतील किंवा प्रवास करणारे इथून प्रवासी असतील त्यांना देखील. हा बघा, आपण बाणकोटच्या आसपास जवळपास आलोय. बघा, तुम्हाला समोर दिसत असेल, इथून साधारण 500 मीटर वरती आपण आहोत. बघा किती जवळ आहोत. हे जुने खांबे आहेत, हे बघा. आणि हा अथांग पसरलेला समुद्र. हे बघा किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आणि तो तुम्हाला समोर दिसतोय ना, तो आपला हरिहरेश्वर आहे. हे बघा, हा हरिहरेश्वर. जाऊया जवळ, बघूया. इथे देखील काहीतरी काम चाललंय त्यांचं. हा, इथे देखील एक खांबा असावा. हे बघा, भर पाण्यामध्ये हा रोड आला आतमध्ये, भर पाण्यामध्ये. हे बघा किती आतमध्ये आपण आलोय, अंदाज लावा. आणि इथे देखील मोठ्या मोठ्या लाटा उसळत आहेत. आणि कशा पद्धतीने इथे खोदकाम करून हे काम केलं जाते बघा. हे बघा, हे बघा, हे बघा किती जवळ आहोत आपण बाणकोटच्या. आणि हा, हे बघा, बाणकोटचा किल्ला हिम्मतगड. खूप जवळ आलोय. ही समोर देखील ही काहीतरी मशिनरी, ही पण आहे वेगळीच काहीतरी मशिनरी मोठी आहे. हा, ड्रिलिंग. ओके, ही ड्रिलिंग मशीन असावी असं दादा म्हणतात. मला काय माहिती नाही, आपण काय त्यातले काय जाणकार नाही आहोत. चला अंदाज लावूया. तुम्हाला माहिती असेल काय ते नक्की कमेंट मध्ये कळवा. पण अशा 3 मशीनी पुढे लागल्या, 3-4 मशीन्स आहेत पुढे. तर मित्रांनो, हे जे बाजूला खांब आहेत ते मगाशी देखील म्हणालो की हा मागच्या वेळेला जे काम झालं होतं, म्हणजे टेंडर निघाला होता, तर त्यावेळेला असं हे काम फुकटच गेल्यासारखं होतं. पण दादा म्हणतोय की हे पण काम बहुतेक यूज करतील. तर आपण त्याची माहिती विचारूया. इथे जे वर्कर आहेत तिथे काम करतायत त्यांना विचारूया की नक्की हे काम खरोखर हे कामासाठी, आता जो नवीन काम होते त्यासाठी वापरले जाणार आहेत का, की या सिंगल जे खांबे ओढगा हे याच्यावरूनच ब्रिज जाणार आहे, त्याची देखील माहिती घेऊया, विचारूया आपण त्यांना. हे इथे ड्रिलिंगच होत आहे. हे बघा इकडे ड्रिलिंग केले जात है. सर जी ये क्या चल रहा है अभी यहाँ पे, जो मशीन कौन सा चल रहा है, क्या कर रहे हो? टेस्टिंग हो रहा है. अच्छा, ये टेस्टिंग होने के बाद क्या होगा यहाँ पे? ओके, तो आप टेस्टिंग का रिपोर्ट देंगे तभी यहाँ पे खंबा खड़ा हो जाएगा. अच्छा, मतलब अभी ये बीच में पानी में भी ऐसे ही वो वाला कौन सा मशीन है? ओके, वो ड्रिलिंग मशीन है. अच्छा अच्छा, वहाँ पे सिर्फ ड्रिल होता है, ऐसा ऐसा ही खुदाई हो जाएगा वहाँ पे. ओके, तो अभी ऐसे खंबे कितने लगेंगे और? अच्छा, जैसे पुराने वाले हैं, मतलब जैसे वो पुराने वाले लगा है वैसे ही. ओके ओके ओके, ठीक है. कितना साल जाएगा और? 3 साल जाएगा.
बड़ा कंपनी है आपका। वर्कर कितने काम करते होंगे यहाँ पे? अच्छा, ओके 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 ओके। कहाँ से आप? यूपी से। ओके ओके, थँक्यू। तर मित्रांनो, आपण जी काय माहिती होती थोडीफार ती त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि बाजूला बघूया समोर, इकडे लाटा ज्या उसळत आहेत ना, खतरनाक आहे. आणि बघा काय मारतोय, हे बघा. पुढे जायला पण भीती वाटते, एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा आहेत. हा बघा पाणी बघा, बापरे, ह्याला पाणी बघा आहे. जबरदस्त. हम्म, मच्छी काय आणि पाणी असा उडतोय बर. आणि तो वेळाचा आहे ना कोपरा, तो वेळाच. तुम्ही टर्टल फेस्टिवल साठी वगैरे येताय ना, तर तिथे जावं लागतं तुम्हाला. हा, हे बघा किती जवळ आलोय आपण बानकोटच्या. आहे बघा, तुम्हाला लक्षात येत असेल, अंदाज येत असेल, खूप जवळ आलोय, खूप म्हणजे खूप जवळ आलोय. लाट बघा, ओहो, पाणी उडवतोय. चला, हे बघा माझ्या मागे बघा, समुद्राच्या एकदम मध्यभागी आलोय आपण. हरिहरेश्वरच्या आणि भेंडकोलच्या बीच वरती पण टर्टल फेस्टिवल असतो, म्हणजेच सकाळी पिल्लं सोडली जातात कासवाची. तर इकडे आला तर आपल्या हरिहरेश्वर मध्ये देखील आहे, बघण्याची तुम्हाला संधी असते, या नक्की. जाऊया आपण हळूहळू पुढे देखील, बघूया काय काय काम चाललंय ते. हे बघा, हे बघा पाणी बघा, लाटा बघा, बापरे. आणि खांबे बघा. हा रोडच आहे रे, रोड नाही, रोड नाही, काय कळत नाही. कंटेनर ठेवण्यासाठी वगैरे काहीतरी. ही लाटा जबरदस्त. आणि या बीचची हाईट बघा, खांबे बघा किती, अंदाज लावा किती उंचावरून जाणार आहे. याचा फायदा हाच होईल की इथून रत्नागिरीमध्ये, म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे फेरी बोटने वगैरे आपण जायचो ना, त्याचा डायरेक्ट आपण गाडी घेऊन बाय रोड जाऊ शकतो ब्रिज वरून. फक्त मला वाटतं साधारण 5-6 खांबे बाकी असतील ना, 5-6 खांबे आहेत. आणि एकदा हे खांबे झाले की डायरेक्ट मला वाटतं याच्यावरती डायरेक्ट त्या शीट रेडी आहेत, ज्या की काळिंजामध्ये ना, काळिंजामध्ये तयार होत आहेत, मारळमध्ये पण तयार होत आहेत. हे बघा ब्रिज, खूप मोठ्या प्रमाणात जोरदार काम चालू आहे. हा एक खांबा झालाय, पिलर हा उभा राहिलाय, हे सगळे झालेत. थोडासा झूम करून दाखवतो तुम्हाला, हे बघा. मी खूप विचार करायचो की भर पाण्यामध्ये जाऊन असे मोठे मोठे ब्रिज कसे तयार होतात, तर आज लक्षात आलं की सुरुवातीपासून असं भराव करत करत येतात आणि मग ड्रिलिंगने असे टेस्टिंग करून खड्डे मारले जातात आणि अशा पद्धतीने पिलर उभे केले जातात बघा तुम्ही. आणि हा परत एकदा इथे पाणी चालू झालंय, मला वाटतं तिथून पाणी फोडलं पाणी आतमध्ये आलाय. मोठ्या मोठ्या क्रेन देखील आहे तिकडे, हे बघा कुठे. पाणी आहे घेते, हे बघा जबरदस्त. हो हो, लाटाव परत एकदा, परत एकदा, ये लवकर ये, लवकर ये, लवकर ये. बघा अशा भर समुद्रामध्ये हा ब्रिज उभा केला जातोय. किती मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री वापरली जाते आणि विशेष म्हणजे याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं मटेरियल देखील वापरलं
जाणं गरजेचं आहे, कारण भर पाण्यामध्ये आहे तेवढंच मजबूत असणं गरजेचं आहे. ओहो. तर मित्रांनो, आपण बघितला कशा पद्धतीने इथे काम चालू आहे, किती जोरदार काम चालू आहे. खूप फायदा होणार आहे सगळ्यांनाच. तर खूप दिवसापासून इच्छा होती की इथला ब्रिजचं काम कशा पद्धतीने चालू आहे ते दाखवण्याची इच्छा होती, आणि ते आता आपण दाखवलं. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं असेल लगेच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या जे आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आहेत त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला मित्रांनो, भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, टाटा बाय बाय, काळजी घ्या, धन्यवाद, बाय बाय.